शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी येत आहे. तर पीक विमा संबंधित तुमच्याशी मी 2 मिनिटं थोडंसं बोलणार आहे आणि पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला कळणार आहे की पीक विम्याचे पैसे हे तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती तारखेला येणार आहे. जर का पीक विम्याचे पैसे हे 15 ते 16 तारखेमध्ये आहे ते तुम्हाला मिळणार आहे की नाही आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये भेटणार आहे, सर्व डिटेलमध्ये तुम्हाला समजणार आहे. एवढं लास्टपर्यंत बघायचं. चला या व्हिडिओला स्टार्ट करूया. शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये उद्या सकाळी जमा होणार. तर आजची ही एकदम ब्रेकिंग न्यूज येत आहे. तर नमो शेतकरी योजनेचा सर्वात तुम्ही जास्त फायदा घेत असाल तर बघू शकता तुमच्या बँक अकाउंटमध्ये 4,000 रुपये हे लवकरात लवकर येणार आहेत. तर कशा प्रकारे येणार आहेत बघू शकता. केंद्र सरकारने PM किसान सन्मान योजना 2019च्या निवडणुकीपूर्वी सुरू केली होती, ज्या योजनेद्वारे आतापर्यंत 17 हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. आणि दुसरीकडे महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी हा जो सुरू केला होता, तो योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या यापूर्वी 4 महिन्याच्या 4 हप्ते जे काही रक्कम दिली गेली आहे. आज शेतकऱ्यांच्या जे काही कष्टाचे फळ ते आता मिळणार येणार आहे. तर बघू शकता खात्यात केंद्र सरकारकडून PM किसान योजनेच्या 18व्या हप्त्याची जे काही हप्ता आहे 18वा हप्ता आहे. तर महाराष्ट्र राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान जो 5वा हप्ता आहे तो रक्कम वर्ग केली जाणार आहे. तर पूर्ण प्रचार आपण बघू शकता. महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या 5व्या हप्त्याची जी काही वितरणाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला आहे. तर महाराष्ट्रातील जे काही बघू शकता सुमारे 91 ते लाख जे काही लाभार्थी आहेत यांच्या खात्या बँक अकाउंटमध्ये किसान महासन्मान निधी राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेचा प्रत्येक 2,000 रुपये असे 2 एकूण 4,000 रुपये असं जमा होण्यात आलेलं आहे. तर PM किसान सन्मान योजना आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 17 हप्त्यांपर्यंत जे काही 34,000 रुपये हे रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे. तर देशभरात जे काही योजनेतील पात्र शेतकऱ्यांची जे काही 9 कोटी लाख जे काही आहेत तर PM किसान तर योजनेच्या 18व्या हप्त्याची जी काही वेळ ती बघत आहेत आणि 20,000 कोटी रुपयांची जी काही रक्कम आहे वर्ग देण्यात येणार आहे. तर बघू शकता PM किसान सन्मान निधी जो काय आहे योजनेच्या 18व्या हप्त्याची रक्कम मिळवावी यासाठी योजनेतील पात्र जे काही आहेत आपल्या समोरच आहे. शेतकऱ्यांना 2,000 रुपये मिळवायचे असल्यास eKYC प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे. eKYC करण्यासाठी शेतकरी PM किसान सन्मान योजनेच्या वेबसाईटला भेट देऊ शकतात. तिथं eKYC टॅबवर क्लिक करून आधार क्रमांक नोंदवावा लागेल. त्यानंतर फोनवर एक OTP येईल. तो OTP टाकल्यानंतर जो काही नोंदवलेला eKYC प्रक्रिया पूर्ण होईल. PM किसान जो काय आहे सन्मान योजनेच्या वेबसाईटवर PM किसान ॲप आणि नागरी सुविधा जी काही केंद्रात eKYC करता येईल. आणि इथून पुढे जे काही शेतकऱ्यांच्या खात्यात जे काही स्तरासाठी जे काही पैसे येत आहेत नमो शेतकरी महासन्मान निधी जो काही 7वा हप्ता आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे. तर आलाच होता. तर शेतकऱ्यातील जे काही 91,65,163 जे काय आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण 1,892 रुपये कोटी जे काय आहे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होईल. मंत्रालय येथे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत पात्र जे काही लाभार्थी आहेत 7व्या हप्त्याचा निधी वितरित करण्यात येणार आहे. तर लाभार्थ्यांना जे काही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते काही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री अजित पवार जे काय आहे कृषी मंत्री जे काय आहे बर्ने मंडळातील जे काय आहेत राजेश कुमार उपस्थित होते. सर्वांनी एकत्रित होऊन तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेवर धर्तीवर राज्य सरकारचे जे काय आहेत यामध्ये पात्र शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य देऊन शेती जे काय आहेत खर्चाला हातभार लावण्याचा योजनेचा सर्व काही त्यांनी 7व्या हप्त्यामध्ये एप्रिल 2025 ते जुलै 2025 या कालावधीचे अनुदान लाभार्थ्यांना देण्यात आले. तर शेतकरी लाभार्थ्यांच्या योजनेत असलेल्या राज्याच्या जे काही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळाला आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ही अनुदान शेतकऱ्यांच्या जे काही महत्त्वाचे आहेत ते ठरणारच आहे. शेतकरी जे काय आहेत केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी ह्या शेतकऱ्यांच्या प्रतिवर्षी 6,000 रुपये अनुदान देण्यात येते.
आणि केंद्राच्या जे काय आहे अनुषंगाने जे काय आणखी 6,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहेत. तर बघू शकता महासन्मान निधी हा राबवलेला आहे. तर प्रत्येक ज्या गोष्टीमध्ये हा सन्मान निधी प्रत्येकाच्या 12,000 रुपये अनुदान मिळत असते, त्यामध्ये 93,09,000 रुपये शेतकऱ्यांना 11,130 कोटी रुपयांची वाटप करण्यात आली आहे. तर बघू शकता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे जे काय आहेत म्हणाले की राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, त्यांना उत्पन्न खर्च भागवता यावा आणि शेती जे काय टिकाऊ व्हावी यासाठी ही योजना महत्त्वाची ठरत असून जे काही योजनेद्वारे शेतकऱ्यांना प्रतिवर्षी आर्थिक मदत देण्यात येते. आतापर्यंतच्या 6 हप्त्यांमधून राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम ही जमा झालेली आहे. तर 7वा हप्ता वितरित झाल्यानंतर या लाभार्थ्यांची संख्या आणखी वाढणार आहे. आता या योजनेमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट होत असल्याचेही जे काही बोलण्यात येत आहे. आणि इथून पुढं मी तुम्हाला पुढचं एक सांगणार आहे. अजून एक उदाहरण आहे आपल्यासमोर. तर नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. या दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये. तर निश्चित जे काय आपल्या समोरच आहे, तर 2,000 रुपये कशा प्रकारे येणार आहे आपल्या बँक अकाउंटमध्ये तर पूर्ण बघू शकता तुम्ही. शेतकरी महासन्मान जे काय महाराष्ट्रातील राज्यातील लाखो शेतकरी बांधव ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होते ते आता लवकरात लवकर आपल्या समोरच येणार आहे. तर आर्थिक भेट देणार आहे. तर बघू शकता या तारखेला जमा होणार नमो शेतकरी. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा हप्ता 15 जानेवारी 2026 रोजी जो काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल, म्हणजे सुरुवात होणार आहे. जर का तुमच्या बँक अकाउंटमध्ये नसेल आलं तर बघू शकता पुढे काय करायचं आहे. तर मुख्यमंत्री जे काही आहे यांच्या उपस्थित होणाऱ्या एका विशेष कार्यक्रमाद्वारे या निधीचे वितरण केले जाणार आहे. आणि पूर्ण वितरण काय होणार आहे जे बघू शकता आता आपल्यासमोर आहे. ज्या शेतकऱ्यांनी खालील तांत्रिक बाबी पूर्ण केल्या आहेत त्यांनाच हा हप्ता मिळणार. PM किसान पात्रता जे काय आहे, जे शेतकरी केंद्र सरकारच्या PM किसान योजनेसाठी पात्र आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळतो. KYC केली असेल तरच त्यांना हे पैसे मिळणार. ज्या शेतकऱ्यांनी आपली KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांचेच पैसे जमा होतील. आधार सीडिंग जे काय आहे, आधार सीडिंग हे बँके थ्रू केले जाते. तुमचे बँक खाते आधारला जे काही कार्डशी जोडलेले पाहिजे त्याला कार्ड सीडिंग म्हणजे आधार सीडिंग असे म्हणतात. आणि अनिवार्य आहे जमीन पडताळणी. ज्यांच्या जमिनीच्या रेकॉर्डची लँड सीडिंग म्हणजे पडताळणी यशस्वी झाली आहे त्यांनाच पात्र ठरवण्यात येणार आहे. तर बघू शकता तुमचे नाव यादीत आहे का कसे तपासायचे. अधिकृत वेबसाईटवर नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर किंवा महाबुलेख हे महाराष्ट्र.gov.in वर जाऊन तुम्ही लाभार्थी स्थिती तपासू शकता. नोंदणीकृत मोबाईल तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्यास जे काय तुम्हाला SMS येतो, हा SMS येतो की नाही हे पण चेक करायचं आहे. आणि तिथे जर सर्व माहिती येस असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसेही मिळतील. पैसे न आल्यास येथे साधा संपर्क. तर जर 15 जानेवारीनंतर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत तर तुम्ही तुमच्या तालुक्यातील कृषी सहाय्यक किंवा तहसील कार्यालयात कृषी विभागाशी संपर्क करू शकता. काही वेळा बँक खाते निष्क्रिय असल्यामुळे किंवा तांत्रिक त्रुटीमुळे पैसे रखडू शकतात. अशा वेळीच दुरुस्ती करणे आवश्यक आहे. या हप्त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामी जे काही खते, बियाणे आणि शेतीसाठी लागणारे जे काही बघू शकता आर्थिक आधार मिळणार आहे. तर सोन्याचा सर्व काही बघू शकता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे. तर आत्तापर्यंत तुम्हाला किती पैसे आले आणि किती नाही आले मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि याच्यावरती तुम्ही ॲक्शन घेणार की नाही हे पण नक्की सांगा. एवढं लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल मला सबस्क्राईब करा.